नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. 28 फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेनं इराण विरुद्ध युद्धाची घोषणा करत हवाई हल्ले केले होते. गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या इराण युद्धामुळे संपूर्ण जग हादरून गेलं. या देशांमधील संघर्षामुळे मध्य पूर्वेतील तणावात लक्षणीय वाढ झाली. यामुळेच गल्फ कंट्रीजकडून युरोप आणि आशियातील देशांना होणारा ऊर्जा पुरवठा खंडित झाला. या काळात कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या. प्रति बॅरल $85 पर्यंत पोहोचल्यात आणि पुढे त्या आणखी वाढण्याची शक्यता देखील. याउलट सोनं आणि चांदीचे भाव घसरत असल्याचं पाहायला मिळतं. या जागतिक अस्थिरतेचा परिणाम आगामी काळात बाजारपेठेवर होण्याची शक्यता आहे. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आणि इस्रायल इराण यांच्यातील वाढता तणाव असूनही भारतीय सराफ बाजारात या आठवड्यात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या 7 दिवसांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम तब्बल 5060 रुपयांची कपात झाली, तर चांदीच्या दरात 10,000 रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. पाहुयात सोनं चांदी दरातील हा खास. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत 1100 रुपयांची घट होऊन भाव 1,64,100 रुपयांवर आला होता. व्यापाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या नफाखोरीमुळे ही घसरण झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात भूराजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. तिथं सोन्याचा भाव $5,095.81 प्रति औंसवर पोहोचला. देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर कसे आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नवी दिल्ली 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,63,800 रुपये प्रति 10 ग्रॅम. पुणे, मुंबई, बेंगळुरू 24 कॅरेट सोनं 1,63,640 रुपये प्रति 10 ग्रॅम. पुणे, मुंबई, बेंगळुरू 22 कॅरेट सोनं 1,46,690 रुपये प्रति 10 ग्रॅम. चेन्नई, कोलकाता 24 कॅरेट सोनं 1,63,640 रुपये प्रति 10 ग्रॅम. चेन्नई, कोलकाता 22 कॅरेट सोनं 1,46,690 रुपये प्रति 10 ग्रॅम. सोन्यापाठोपाठ चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली. एका आठवड्यात चांदी 10,000 रुपयांनी स्वस्त झाली. आज 8 मार्च रोजी सकाळी चांदीचा भाव 2,85,000 रुपये प्रति किलो इतका आहे. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात चांदीनं 4 लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता. त्या तुलनेत आता मोठी सवलत मिळते. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव 1.4% वधारून तो $83.40 प्रति औंस झाला आहे. माहितीनुसार युद्धाच्या पूर्वी सोनं आणि चांदीच्या किमती झपाट्यानं वाढल्या होत्या. युद्धादरम्यान या मालमत्तेत वाढ झाली, परंतु आता गुंतवणूकदार यातूनही नफा कमावतात. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीच्या किमती अस्थिर आहेत. बाजार विश्लेषक म्हणतात की जागतिक युद्ध आणि अस्थिरतेमुळे येत्या काही दिवसात सोनं चांदीच्या दरात बदल अपेक्षित आहे.